जय शिवराय. जय शिवराय. आपण गुप्तकाळ आणि गुप्तकाळाला सोनेरी का म्हणतात हे बघतोय. तर गुप्तकाळाला आपल्याला प्रश्न पडायचा आहे की गुप्तकाळाचं भारतामध्ये सांस्कृतिक योगदान काय आहे किंवा साहित्यिक योगदान काय आहे, हा जो प्रश्न येतो त्याच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती असली पाहिजे म्हणून आपण थोडक्यात हे पाहणार आहोत. आता गुप्तकाळी साहित्य, गुप्तकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्माण झालेला आहे. ठीक आहे. तर गुप्तकाळाचे जे राजे होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने आपलं साम्राज्य निर्माण केलं आणि सर्वांगीण विकास केला. आता सर्वांगीण विकास केला म्हणजे काय त्यांनी केलं, तर सांस्कृतिक विकास केला, आर्थिक विकास केला, सामाजिक विकास केला, राजकीय विकास केला, साम्राज्य वाढवलं, लोकांना शांतता निर्माण करून दिली आणि स्थैर्य प्राप्त झाल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, संपूर्णपणे त्याचं चांगलं योगदान झाल्यामुळे आपल्याला काय म्हणतो की सुवर्णयुग झालेला आहे. म्हणजे खूप मोठे युद्ध झाले, सगळा काही नाश झाला, सगळ्यांचं काही डिस्ट्रॉय झालं असं काही झालेलं नाही. तर काय झालेलं आहे की सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक सगळ्याच गोष्टींमध्ये संपन्नता निर्माण झालेली होती. म्हणून याला आपण काय म्हणतो, सुवर्णयुग म्हणतो. त्यामध्ये आपण आज एक पॉइंट बघणार आहोत, ते साहित्यामध्ये त्यांचं योगदान काय होतं. म्हणजे गुप्त काळामध्ये किती साहित्यिक निर्माण झाले, किती कवी, किती नाटकं निर्माण झाली, काय नेमकं झालेलं होतं याची थोडक्यात माहिती आपल्याला बघायची आहे. तर त्यामध्ये जे काव्य आहे, जे आपण कालिदासाला कवी म्हणतो, तो नाटककार पण होता आणि कवी पण होता. त्यामुळे कालिदासने काय केलेलं आहे की चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या दरबारामध्ये हा नवरत्न दरबार होता, त्यामधला एक रत्न येतो. तर त्याला काही काळ वाकाटकाच्या दरबारी पण काम केलं. आपण वाकाटकांचं जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा आपण बघितलेलं आहे की वाकाटकाच्या दरबारामध्ये जी प्रभावती गुप्ता होती, त्या प्रभावती गुप्ताच्या दरबारामध्ये हा कालिदास आलेला होता. कारण इकडं दुसऱ्या चंद्रगुप्ताने किंवा विक्रमादित्यानं पाठवून दिलेलं होतं कालिदासाला प्रभावती गुप्ताकडे, म्हणजेच वाकाटकांच्या राजाकडे पाठवून दिलेलं होतं. तर त्यामुळे तो वाकाटकाच्या दरबारात पण काही काळ राहिलेला आहे. तर काय लिहिलेलं आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मेघदूत सुद्धा लिहिलेलं आहे. मेघदूत काव्य त्याचं खूप प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. मेघदूत, ऋतुसंहार, कुमार संभव आणि रघुवंश असं त्याने काव्य लिहिलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला असे प्रश्न येतात की कालिदास काय लिहिलं, कुठलं काव्य लिहिलं किंवा ऋतुसंहार कोणी लिहिलं, असे प्रश्न आपल्याकडे येत असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचे. त्यानंतर भारवी या लेखकाने काय केले, किरातार्जुन हे लिहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अर्जुनाला पाशुपत शस्त्र कसं मिळालं, ते एक शस्त्र होतं, ते शस्त्र कसं मिळालं याविषयी माहिती किरातार्जुनीमध्ये भारवीनं लिहिलेलं आहे. तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्हला प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. दंडी, या दंडी लेखकाने काय लिहिलंय, दशकुमार चरित्रम, हे संस्कृत गद्य काव्य त्यानं लिहिलेलं आहे, लक्षात ठेवायचंय. भट्टी या लेखकानं रावणवध हे सुद्धा संस्कृत मध्येच काव्य लिहिलेलं आहे. सुबंधू यांनी वासव दत्ता आणि आर्य सूर्य यांनी जातक माला असे यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. आता ते झालं काव्य. आता नाटके, नाटक काय काय लिहिले गेले, म्हणजे गुप्त काळामध्ये नाटकं कोणती कोणती लिहिली गेली. आता कालिदास हा नाटककार होता, त्यानं मालविकर्ण मित्र नावाचे एक नाटक लिहिलेलं आहे. मालविकर्ण मित्र हे पुष्पमित्र शुंगाचा पुत्र होता, अग्निमित्र. लक्षात ठेवा, शुंग घराण्याचा पुष्पमित्र शुंग याचा मुलगा होता किंवा पुत्र होता अग्निमित्र. त्या अग्निमित्र आणि मालविका या दोघांच्या मध्ये जे काही प्रेम संबंध होते त्याच्यावरतीच पूर्णपणे नाटक लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, एक राजा आणि एक थोडीशी कनिष्ठ असणारे ते गणिका पण आहे, काही ठिकाणी नृत्यगण पण म्हटलेला आहे. अशी ही मालविका, या दोघांच्या मध्ये कसं प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्याचा परिणाम समाजावरती काय झाला याची माहिती सगळी मालविकर्ण मित्र या नाटकामध्ये लिहिलेली आहे. विक्रमवंशीय याच्यामध्ये राजा पूर्वा आणि अप्सरा उर्वशी यांच्यामध्ये प्रेम संबंधाची माहिती याच्यामध्ये लिहिलेली आहे. लक्षात ठेवायचे, कालिदासाने लिहिलेली नाटकं आहेत, अतिशय प्रसिद्ध अशी नाटकं आहेत ती. त्यानंतर अभिज्ञान शकुंतल, म्हणजे आपल्याला शकुंतला आणि राजा दुष्यंत, शकुंतला म्हणजे नाटक आहे, हे खूप प्रसिद्ध नाटक आहे, जगात प्रसिद्ध नाटक झालेलं आहे, लक्षात ठेवायचंय. अभिज्ञान शकुंतल म्हणजे शकुंतला आणि राजा दुष्यंत यांच्यामध्ये कशा पद्धतीने, आता हे खूप मोठं नाटक आहे जे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्पष्टीकरण करून त्यामध्ये सांगते मी. तर शकुंतला राजा दुष्यंत यांच्यामध्ये कशा पद्धतीने विवाह झाला,
तो एक गंधर्व विवाह होता, तो कसा झाला, काय झाला याविषयी संपूर्ण माहिती नाटकामध्ये आहे आणि नाटक अतिशय प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आता विशाखा दत्त यांनी मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलेलं आहे. देवी चंद्रगुप्त याच्यामध्ये दुसरा चंद्रगुप्त आणि ध्रुवदेवी जे आपण बघितलेलं होतं, दुसरा चंद्रगुप्त बघताना आपण बघितलेलं होते, सगळी माहिती आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे. तर देवी चंद्रगुप्त या नाटकामध्ये दुसरा चंद्रगुप्त किंवा विक्रमादित्य आणि ध्रुवदेवी यांचा विवाह कसा झाला, काय झाला, जिथे आपण म्हणतो की बा दुसरा चंद्रगुप्ताने शकांचा पराभव करून ध्रुवदेवीशी परत विवाह केलेला आहे. ते संपूर्ण माहिती आपल्याला कुठे मिळते, तर देवी चंद्रगुप्त या नाटकामध्ये आपल्याला माहिती मिळते. आता शूद्र हा एक लेखक आहे, यानं मृच्छकटिक नावाचं हे नाटक लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला गेल्या वेळेस मला त्या ऑब्जेक्टला प्रश्न आलेला होता की शूद्रकनं कोणतं नाटक लिहिलंय किंवा मृच्छकटिक हे कोणी लिहिलेलं आहे, असा एक प्रश्न आलेला होता. तर शूद्रकनं काय केलंय, मृच्छकटिक नावाचे नाटक लिहिलेलं आहे. त्यामध्ये चारुदत्त आणि वसंत सेना यांच्याविषयी माहिती आहे. चारुदत्त कोण होता, तर उज्जैनीचा एक ब्राह्मण होता. लक्षात ठेवा, चारुदत्त उज्जैनीचा ब्राह्मण आणि वसंत सेना नावाची जी मुलगी होती ती गणिका होती, म्हणजे नृत्यांगना होती. तर या दोघांच्या मध्ये कसे प्रेम संबंध निर्माण झाले, म्हणजे नुसतं अट्रॅक्शन. आताच्या काळामध्ये काय झालंय, दिसायला मुलगा चांगला असला, दिसायला मुलगी चांगली असली की लगेच आपलं प्रेम झालं असं म्हटलं जातं. तर असं होत नाही. तर त्यामध्ये त्याग असला पाहिजे, त्यामध्ये खरं एक वास्तविक प्रेम असलं पाहिजे, तुम्हाला सगळ्या कुटुंबाचं समाजाचं भान असलं पाहिजे. याच्यामध्ये ते दिलेलं आहे की चारुदत्त काय गरीब ब्राह्मण होता आणि ती काय होती गणिका. वसंत सेना काय होती, गणिका म्हणजे नृत्यांगना होती. तरी सुद्धा एका गरीब ब्राह्मणाने तिच्यावरती प्रेम केलं, पण ते प्रेम सक्सेस झालं नाही. तरीही शेवटी ज्यावेळेस ती गणिका पूर्ण म्हातारी होते, वृद्ध होते, त्यावेळेस सेवा करण्यासाठी हा चारुदत्त म्हणजे हा ब्राह्मण तिथे जात असतो. तो म्हणतो की मी तुझ्या शरीरावरती प्रेम केलेलं नाही, तर मी तुझ्या गुणांच्या वरती प्रेम केलं होतं, तुझ्या मनावरती प्रेम केलं होतं, शरीरावरती प्रेम केलेलं नव्हतं. नुसतं दिसलं चांगलं म्हणजे प्रेम असं होत नाही. तर त्यासाठी काय करायला लागतं, स्वभाव, मन, विचार यांच्यावरती सुद्धा प्रेम करता आलं पाहिजे. एखादा खूप आजारी पडला म्हणजे सोडून दिला असं नाही, किंवा एखाद्याला काहीतरी झालेला आहे तो असा दिसतो, असे दिसते असं नाही. त्याचा स्वभाव गुण हे बघूनच तुम्ही त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये अतिशय चांगलं दाखवलंय की प्रेम म्हणजे त्याग, आणि तो त्याग कसा केला जातो या मृच्छकटिक या नाटकामध्ये सांगितलेलं आहे शूद्रकांड. हे अतिशय महत्वाचं असं नाटक आहे, लक्षात घ्या. आता पुढे आहे कथा पंचतंत्र आणि भूतकथा. पंचतंत्र कथा हे प्राणी, पशु, पक्षी यामधून नीतिमत्ता शिकवली आहे. लक्षात ठेवा, हे इतक्या भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे की आजही म्हणतात की भारतामधल्या लोकांच्या ज्या कथा आहेत त्या जगाला ज्ञान देणार आहेत. तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, नीतिमत्ता काय असते, कशा पद्धतीने तुमचं आयुष्य जगलं पाहिजे, आयुष्यात शेवटी तुम्ही कसं समाधान राहिलं पाहिजे, हे अनेक कथांच्या द्वारे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे पशु पक्षी यांच्याद्वारे तुम्हाला त्याग, भक्ती, शांतता, प्रेम, धाडस, शौर्य, मित्रता सगळं काही या कथांच्या द्वारे सांगितलेलं आहे. म्हणजे माणसानं जीवन कसं जगलं पाहिजे या कथांच्या मधून सांगितलेलं आहे. त्यामुळे जगाला हे पंचतंत्र उपयोगाचे आहे. आता पुराणे तुम्हाला आता 18 पुराणे माहिती आहे. 18 पुराणांच्या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती मिळते. त्यानंतर स्मृती ग्रंथ, हिंदू दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन. दर्शन म्हणजे तत्वज्ञान. आपण का आलोय, का जगतोय, कोण आहोत आपण, आपला जन्म का झाला, आपण मेल्यानंतर कुठे जाणार आहे, आपला आत्मा म्हणजे काय, सगळी माहिती तुम्हाला कुठे मिळते, तर ह्या दर्शनामध्ये तत्वज्ञानामध्ये मिळते. हे काय, प्रत्येक माणसाला म्हणतो की आपला एक उद्देश आहे जगण्याचा, आपण का जगतो, आपण कोण आहोत, कशासाठी या पृथ्वी तलावरती आलोय, या सगळ्यांचं जे ज्ञान आहे याला आपण गहन ज्ञान म्हणतो किंवा डीप नॉलेज म्हणतो याला. तर याविषयी सगळं तत्वज्ञान या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे गुप्त काळामध्ये जे साहित्य लिहिलेलं आहे, काव्य आहे, नाटक आहे, ग्रंथ आहेत, कथा आहेत, पुराणे आहेत, स्मृती ग्रंथ आहेत, किंवा हे जे काही वेगवेगळे दर्शन म्हणजे तत्वज्ञान आहे, बौद्ध तत्वज्ञान, हिंदू तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान, या सगळ्या माहिती कशी आहे जास्तीत जास्त संस्कृत मध्ये. मला संस्कृत जे आहे ते गुप्त काळामध्ये सगळ्यात जास्त साहित्य संस्कृत मध्ये लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे गुप्त काळ आपण काय म्हणतो, साहित्याचं सुवर्णयुग असं म्हटलं जातं. समजलं?